मला दररोज एक विचित्र स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे माझी झोपच उडाली आहे. काय काय स्वप्न पडतं तुला? दादाला एकुलती एक पोरगी, वामण्याला पोरग होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपल्या पोटचं पोर हेच किल्लेदारांचं वारसदार. परशु भाऊजी म्हणजे हवेचा झोत. आज प्रेमाने हातात घेतील आणि उद्या धपकन खाली पाडतील. तुझं लग्न नको का करायला? लग्न मला नाही करायचं लग्न. म्हणजे मी लहान आहे ना. लहान? अगं या वयात पोटात एक आणि कडेवर एक असायचं आमच्या काळी. नाही पण आई बाबा इथे नसताना म्हणजे हे बघ, ते आता इथे नाही आहेत ना. त्यांनी तुझी सगळी जबाबदारी आमच्यावर सोपवली की नाही, मग त्याच्यात लग्नही आलंच. नाही म्हणजे आई बाबा इथे नसताना एवढा मोठा निर्णय काय? बरोबरच आहे तुझं. आम्ही तसे परकेच. तुझं लग्न ठरवायचा निर्णय तुझ्या आईबाबांचाच आहे. नाही तसं नाही. म्हणजे आई बाबा आणि पांडुरंगानंतर तुम्हीच माझ्या हिताचा विचार करणार. हो ना. मग हे बघ, माझ्या या पिकलेल्या केसांवर विश्वास ठेव. मी करीन ते फक्त तुझ्या हिताचंच करीन. असा मुलगा आणून उभा करीन, बघत राहतील सगळेजण. तू फक्त तुझ्या मनाची तयारी कर. तुम्ही खरं बोलताय का? बघशील आता लवकरच. अहिल्याताई, हा तुम्ही इथे काय करताय? काही नाही ग, माझं पुस्तक हरवलंय ना. बराच वेळ झाला शोधते पण सापडतच नाहीये. तुमचं पुस्तक माझ्या खोलीत कसं काय असेल? अगं कारण मी ते पुस्तक तुझ्यासाठीच आणलं होतं, तुलाच द्यायला. पण बघ ना, सापडतच नाहीये. कसलं पुस्तक होतं? लाल रंगाचं कव्हर असलेलं जाडजूड पुस्तक होतं. पुस्तक जाडजूड होतं तर मग ते हरवेलच कसं? हरवलंय म्हणून शोधते ना. काय नाव होतं पुस्तकाचं? गरोदरपणातील अपघात. अगदी खऱ्याखुऱ्या गोष्टी होत्या, त्याही चित्रांसहित. नकोय मला ते पुस्तक, मी नाही वाचणार. का? अगं तुझ्या भल्यासाठी आणलं होतं पुस्तक. हे बघ, तू ते वाचायलाच हवं आणि नाही मिळालं तरी काहीच हरकत नाही. मला पुस्तक पाठ आहे. मी सांगू तुला एक एक किस्से? नको, मला नाही ऐकायचं. आणि हो, मला ना आता अचानक काम आठवलं. तू मला टाळतेस ना? नाही हो, मी काय टाळेन तुम्हाला. ठीक आहे, मीच जाते, पण स्वतःची काळजी घे हा. तुझं लग्न नको का करायला? चिक्कार पैसे जमले ना की आपण तुझं लगीन करून टाकूया. असा मुलगा आणून उभा करेन, बघत राहतील सगळेजण. तू फक्त
तुझ्या मनाची तयारी कर. ओ जानकी देवी, काय भानावर या. काय झालं? हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे, कारण माणूस हरवल्यासारखा ना फक्त एकाच केसमध्ये असतो, जेव्हा तो प्रेमात पडतो. हो काय? पण असं पण म्हणतात ना की ज्या माणसाला कावीळ झाली असते त्याला सगळं जगच पिवळं दिसतं म्हणून. हो, मी तर पडलेच आहे प्रेमात, म्हणून तर मला हे सगळं ओळखता येतं ना. पण मला नाही आवडत असलं काही. मग काय आवडतं ग तुला? खूप कष्ट करायला आवडतात. मग तुला कोणी सांगितलं की प्रेमात कष्ट नसतात म्हणून? म्हणजे आपल्याला हवा तो मुलगा मिळवण्यासाठी सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात. मग त्यासाठी आई वडील असतात की. नाही ग, ते तर नेहमी नावडता मुलगाच गळ्यात मारतात. असं काय बोलताय अमृताताई? ते जाऊ दे. जानकी, तुला राजन खूप आवडतो ना? आवडतो का नाही नाही माहित, पण तो माझा खूप चांगला मित्र आहे. अगं मग वेडाबाई, चांगला मित्रच नंतर चांगल्या नवऱ्यामध्ये कन्वर्ट होतो. अमृताताई, एखादा मुलगा आपल्याला आवडतो का नाही हे कसं कळतं? तुला झोप लागते रात्रीची? स्वप्न पडतात? हो, खूप गाढ झोप लागते आणि खूप स्वप्न पडतात, पण सकाळी काहीच आठवत नाही. राजनचा चेहरा डोळ्यासमोर येतो सारखा सारखा? नाही. सी, म्हणजे तू अजून प्रेमात पडलीच नाहीयेस. लग्न झाल्यावर पडीन ना प्रेमात. अच्छा, म्हणजे तू थेट लग्न करणार आहेस? हा. काय काय करणार लग्न झाल्यावर? काय काय करणार म्हणजे जे सगळ्या बायका करतात ते. म्हणजे काय करणार? म्हणजे सकाळी लवकर उठणार, मग त्यानंतर देवपूजा करणार, मग झाडून पुसून घेणार, स्वयंपाक करणार, चांगला स्वयंपाक करणार, नवऱ्याला पण खाऊ घालणार, मी पण खाणार. मग त्याच्या काय झालं? काय नाही काय नाही, तू रंगव तुझी स्वप्न, मी आलेच. राणी, उलट पुलट करून काय शोधते? मलाच ना, हा काय समोर उभा आहे तुझ्या? मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. त्यासाठी घराचा आकडा करायची काय गरज आहे? अहिल्याताई आपल्या खोलीत आल्या होत्या, काहीतरी शोधत होत्या. मी त्यांना विचारलं तर पूर्वापूर्वीची उत्तरं दिली आणि निघून गेल्या त्या. शोधू दे की, काय फरक पडतो? बऱ्याच दिवसांपासून चाललंय त्यांचं हे सगळं. त्यांना माझ्या पोटाकडे सतत बघत असतात, मला चित्र विचित्र गोष्टी सांगत असतात. मला खूप भीती वाटते हो त्यांची. अगं येडे राणी, माझी बायको आहे ना तू, मग तू नाही कुणाला घाबरायचं, लोकांनी तुला घाबरलं पाहिजे. मला नाही जमणार हे सगळं. मला एवढंच वाटतं की आपल्या बाळाला कुणाची नजर लागता कामा नये. अगं शंभू महादेवाचा अवतार आहे तो, त्याला कशी नजर लागेल? त्यांनी तिसरा डोळा उघडला म्हणजे. पण ह्या नंतरच्या गोष्टी आहेत ना, आताच काय? मला तर सारखी भीती वाटते की एखादा खडा किंवा मंतरलेला गंडा तर आपल्या खोलीत नसेल ना ठेवला त्यांनी. हे येडे, चिंता करू नका. आता या प्रकरणामध्ये मलाच लक्ष घालायला पाहिजे. अहिल्यादेवी कशाचा शोध घेतायत हे आता मलाच पाहिलं पाहिजे. अहो, त्यांना काही वेडावाकडा बोलू नका, फक्त थोडं समजावून सांगा. थोडं या अहिल्याने अजून या परशुरामाला ओळखलेलं नाहीये, नाही तर माझ्या खोलीमध्ये ढुंकून सुद्धा बघण्याची हिंमत केली नसती तिने.
कुठलं तरी पुस्तक शोधत होत्या त्या, गरोदरपणातील अपघात नावाचं. अरे वा, या नावाचं पुस्तक पण आलं वाटतं बाजारात. प्रकाशन काय वामण्याचे हस्ते झालं वाटतं. नाही हो, ते तर देव माणूस आहेत. अगं ते मला पण माहिती आहे, पण या देव माणसाच्या पाठीमागून ही अहिल्या देवी राक्षसी कृत्य का करते त्याचा शोध आता घ्यायलाच पाहिजे. आगे आगे देखो होता है क्या. वागणेस, आपण जे काही करतो आहोत ते परमेश्वराच्या साक्षीने आणि त्याच्या इच्छेनेच, नाही का? याबद्दल परमेश्वराला सुद्धा शंका नसावी. पण का कुणास ठाऊक मन सारखं स्वतःलाच विचारतंय की ज्याच्यासाठी हे आपण सगळं करतो तो याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतोय. सध्या तरी त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलेलंच बरं, कारण साहेबांचं लग्न हाच महत्वाचा प्रश्न आहे. आता ते कोणाशी होतंय यातही मला काही रस नाही. मला ते जानकीशी व्हावं असं वाटतं. मी राजनशी लग्नासंबंधी बोललोय. तो गावी गेलाय त्याच्या आईला भेटायला. मीही जानकीच्या मनात लग्नाचा विषय सोडून दिलाय. मग आता आपण जे ठरवलंय त्याचा पुढचा भाग सुरू करायला काहीच हरकत नाही. बराच उशीर झाला नाही. तुम्ही उद्या या, मग बाकीचं सगळं बोलू आपण. येतो मी. अहिल्या देवी, माझ्या बायकोच्या पोटात हर हर महादेव येणार आहे. अरे ए, कोण आहे? कोण इकडे? ए हप्पा इकडे. माझं नाव गणेश आहे. ए, तुला नाव विचारलं काय? नाव विचारलं काय? शानपणा करायचं नाही, कळलं नाही? मग हातपाव कशाला म्हणत्या? वाटेल म्हणेन, वडापाव म्हणेन, भाजीपाव म्हणेन, काय हाकणाऱ्या म्हणेन, काय 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 करणार तू? तुम्ही परशुराम साहेब ना? मीच तो परशुराम किल्लेदार, या घराण्याचा एकमेव शापित गंधर्व. मग तुम्हाला काय म्हणायचं? आता मी दारू पितोय की नाही? दारुड्या म्हण, नाही बेवड्या म्हण, काय वाटेल ते म्हण रे. तू कोण आहे? गणेश शुभान पवार, जानकीचा छोटा भाऊ. इकडे जानकीचा भाऊ आहे तू? एवढा फरक आहे रे. तुझ्या आईने एक हिरा जन्माला घातला आणि एक कोळसा. मला कोळसा नाही म्हणायचं. अरे नाही तर काय खडू म्हणू काय? कोळसाच म्हणणार. कोळसाच आहेस तू, काळ्यासारखा कावळ्यासारखा काळा काळा कोळसा. जास्त शानपणा करायचं नाही, आगाऊपणा करून बोलायचं नाही. ग्लासवर ग्लासवर चाल. मी नाही दारूला हात लावणार. मग तोंड लावणार? एक काम कर, पाहिजे 10 रुपये देतो तुला. 10 रुपये रे बस. पाहिजे कसलं बरं वाटतं रे. गण्या काय चालला काय? पुढे जायचं नाही, सगळं कळतंय त्याला. तू कशी सुमित्राची सोबतीन, त्याचा हा माझा सोबत्या. तुझा भाऊ आवडला बरं का? जानकी भाऊ आवडला. जा बाबा जा. ताई जा म्हणते ना, जायचं. मोठ्या ताईचं ऐकायचं. जा जा. ये थांब थांब थांब. हे बघ जानकी,
मी याच्या अगोदर तुझ्याबरोबर जे काही वाईट वागलो ते माफ करून टाक, विसरून जा. आता आजपासून मी एकदम सभ्य माणूस झालेलो आहे. जेंटलमन. हे बघ, दिसतो की नाही जेंटलमन? दिसतो, याला दिसतो. गोड पोरगा आहे. कोणा बोलवल्यावर यायचं? आय एम वेटिंग फॉर यू. ओके. बाकी काय एक कोळसा आणि एक हिरा. बरोबरच आहे म्हणा, वर्षाच्या खाणीतच हिरा गावतो. काम नेहमीपेक्षा वेगळं आहे, पण तितकंच महत्वाचं आहे. लवकरात लवकर गावाला जायचं, तिथं हरीला गाठायचं, त्याला जानकीच्या आई वडिलांचा पत्ता विचारायचा. सोलापूर किंवा आसपासच्याच गावात असतील ते. काहीही झालं तरी ही माणसं मला पाहिजेत. पण साहेब, सोलापुरात शोधू कुठं कुठं? काम लय अवघड वाटतंय. काम अवघड आहे म्हणून तर तुझी निवड केली आहे, नाहीतर एखाद्या पोस्टमनला नसतं पाठवलं. ठीक आहे साहेब, समजा भेटली तर कुठे आण? गावाला की इथे? समजा नाही, ती माणसं सापडलीच पाहिजेत. का आता? येतो साहेब. नमस्कार साहेब. राजन शेठ, मी तुम्हालाच फोन करणार होतो आता. नोकरीबद्दल सांगितलं का आईला? हा, तिलाच सांगणार. दुसरं कोण आहे जवळचं? का आम्ही काय लांबचे की काय? नाही नाही साहेब, तसं नाही. हो, तुम्ही लांबचे कसे असाल? तुमच्यामुळे तर हे सगळं घडतंय. अरे आमचे फक्त प्रयत्न. तुझं नशीब खूप चांगलं आहे. साहेब, आईला नोकरीचं सांगितल्यावर तिला खूप आनंद झाला, आणि विशेष म्हणजे किल्लेदारांची कंपनीत लागलो ना म्हणून जास्त झाला. आई म्हणाली गावातल्या प्रत्येक घरावर त्यांचे उपकार आहेत. अरे हो, तुझं नवीन घर कसं आहे? तिथूनच येतोय. खूप सुंदर आहे. असंच मेहनतीनं काम कर. एक दिवस या शहरामध्ये तू स्वतःचा बंगला बांधशील. तुमचे उपकार असतील तर ते पण शक्य आहे. आता जर उपकाराची भाषा करणार असशील तर गाडी पकडायची आणि लगेच गावी निघून जायचं. नाही साहेब, पुन्हा नाही बोलणार. आणि हो, बोलायचं नाही, ऐकायचं पण नाही. चुकून काही दिसलंच तर पाहायचं पण नाही, आणि पाहिलंच तर कुणाला सांगायचं पण नाही. म्हणजे हे किल्लेदार साहेबांचं घर आहे, एका राजकारणी माणसाचं. चुकून कुठं काही बोललात तर त्याची बातमी होऊ शकते. त्यामुळे इथे राहताना आपण आंधळे आणि बहिरे आहोत हे समजूनच राहायचं. बरोबर आहे साहेब. आणि साहेब, मी तर तिकडे असणार ना, डहाणूला. इथल्या गोष्टींशी माझा काही संबंध नाही. जानकीशी लग्नाची बोलणी डहाणूमध्ये करणार काय? काय साहेब, येतो. ये आता. वहिनी, सफरचंद म्हणे भारी कापताय तुम्ही. जरा 4 फोडी आम्हाला पण द्या की. का सुमित्राला कापता येत नाहीत वाटतं? बरोबर आहे ना, ती काम करताना अपघात होऊ शकतो. भाऊजी, काय म्हणायचंय तुम्हाला? मला तेच म्हणायचे जे तुम्हाला कळलंय. म्हणजे तुमचं लाल कवर घातलेलं एक पुस्तक मला सापडलं, जे तुम्ही शोधत होतात. सापडलं का? बरं झालं, मी ते सुमित्रासाठीच घेतलं होतं. मी पण तुमच्यासाठी एक पुस्तक विकत घेतलंय.
नाव विचारा ना पुस्तकाचं. विचारा पुस्तकाचं नाव. काय नाव आहे पुस्तकाचं? आता तरी सुधरा. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. माझं स्पष्ट बोलणं तुम्हाला परवडणार नाही वहिनी, तेव्हा जरा जपून राहा. भाऊजी, सुमित्राने माझ्या विरुद्ध तुमचे कान भरले. त्या बिचाऱ्या गरीब बिचाऱ्या बाईच्या का मागं लागलाय? माझ्या मागं लागा ना, माझ्याबरोबर खेळ खेळा ना, जे काय ते आमने सामने. भाऊजी, तुमचा गैरसमज होतोय. हे बघा, माझ्या भानगडीत पडू नका तुम्ही. उद्या माझ्या पोराला जर काही झालं ना तर आई शपथ. भाऊजी, हे काय बोलताय तुम्ही? मग काल रात्री पुस्तक शोधायला आला होता का लिंबू मिरची टाकायला आला होता? हे बघा, या असल्या अंधश्रद्धा मानणाऱ्यांपैकी मी नाही. पण मी आहे ना. हे बघा, माझ्या खोलीमध्ये माझ्या आणि माझ्या बायकोच्या गैरहजेरीत कोणीही गेलेलं मला चालणार नाही. म्हणजे मी आजच्या तिची विचारपूस नाही करायची. आस्थेने विचारपूस करायला कोणी असं खोलीच्या खिडकीत येत नाही. हे बघा भाऊजी, मी तुम्हाला अगदी खरं सांगू, तिला ना हे सगळे भास होत आहे. उद्या तुम्हाला सुद्धा भास व्हायला लागतील. परशुरामने तुमचा गळा चिरल्याचे. मी याला धमकी समजू का? हो, धमकीच समजा. परशुरामची धमकी. घ्या.